हॅलो. धन्यवाद कृष्णदेवजी. उपस्थित सर्व तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांना प्रदीप देवलकरचा मनपूर्वक नमस्कार. यंग मराठा चषक 2022 या लीग टेनिस क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण अनुभवतो. आजचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातली 9वी लढत पाहायला मिळते. 9वा सामना यंग मराठा विपक्ष कानकोन पोलीस. नाणेफेक सुदैवी ठरतोय. यंग मराठा क्रिकेट संघ प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं जात आहे ते कानकोन पोलीस क्रिकेट संघाला. सलामीची विनीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. सिद्धार्थ आणि विदेश. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करायचा मनोमल इरादा, मात्र यावेळी डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि पहिला हादरा बसतोय. गोल्डन डकचा शिकार बनतोय तो फलंदाज सिद्धार्थ नावाचा फलंदाज. एस डीजे. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकताना दिसतोय. यावेळी लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, शेवटच्या क्षणी चेंडू आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतोय. यंग मराठा क्रिकेट संघाकडनं आघाडीचा प्रारंभीचा गोलंदाज पाहायला मिळतोय. बाबू चव्हाण नवचा गोलंदाज. शॉर्ट प्लेन पद्धतीचा चेंडू, चेंडूला भिरकावलं जात आहे. डीप मिड विकेटला आपल्याला चेंडू सीमा पार होतोय 6 धावांसाठी. सांघिक धावसंख्या 6 धावा. धावफलकावरती पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा इरादा. यावेळी झेल टिपण्याची नामी संधी. दुसरा हादरा बसतोय कानकोन पोलीस क्रिकेट संघाला. एस डीजे. फलंदाज लवकर लवकर मैदानात या, कारण अजूनही 2 सामने आजच्या दिवसातील खेळवणं बाकी. आजच्या दिवसातली ही 9वी लढत, 9वा सामना पाहायला मिळतोय. यंग मराठा विपक्ष कानकोन पोलीस या 2 संघादरम्यान. नाणेफेक सुदैवी ठरतोय. यंग मराठा क्रिकेट संघ प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं जात आहे कानकोन पोलीस क्रिकेट संघाला. 2 गड्यांच्या मोबदल्यात 6 अशी धावसंख्या. यावेळी मधल्या यष्टीवरचा चेंडू, बॅटचे लिडिंग एज चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे पाहायला मिळतोय. एकेरी धाव मिळतोय, ज्या एकेरी धावसंख्येने नाममात्र 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना कानकोन पोलीस क्रिकेट संघ. पहिलं प्रारंभीचा आघाडीचं षटक यंग मराठा क्रिकेट संघाकडनं बाबू चव्हाण हा गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. यावेळी सुरेख चेंडू, या चेंडूवरती सन्मान दिला जातोय. अर्थात पहिले किफायतीदार उपयुक्त षटकाची समाप्ती होताना दिसतंय आणि सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात.
गोलंदाजीवरती पाहायला मिळत आहेत उदय शेट नावाचा गोलंदाज पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट एंडने. लोअर फुल टचचा चेंडू फलंदाजाला थोडासा मोहात टाकलं होतं. शेवटच्या क्षणी सुदैवी ठरताना दिसतोय फलंदाज. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय. आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ समाप्त. अवघ्या 7 धावा धावफलकावर प्रथम फलंदाजी करताना. याही वेळी सुरेख चेंडू म्हणावं लागेल. फलंदाजाला अजूनही सूर गवसताना दिसत नाही. 2 चेंडू अतिशय सुरेख हाताळले जात आहेत. यंग मराठा क्रिकेट संघाकडनं उदय शेठ देसाई हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी डाव्या यष्टीवरचा चेंडू लोअर फुल टॉसचा चेंडूला टोलवलं जात आहे. लॉंग लेग सीमा रेषेच्या दिशेने या इनिंग मधील पहिल्या चौकाराची नोंद होत आहे. यस डीजे. 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा ओव्हरपिच प्रकारचा चेंडू ऑन साइडला टोलवला जातोय. डीप लॉंग ऑन सीमा रेषेच्या दिशेने चेंडू जातोय 4 धावांसाठी. दोन चेंडूंवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चौकाराच्या साह्याने 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मिलिंद त्याच्यासाठीला विदेश ही जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे कानकोन पोलीस क्रिकेट संघाची. पुन्हा एकदा सुरेख जोरकस फटका टोलवायचा हा मनोमल इरादा. यावेळी चेंडू खाली राहतोय. चेंडूचा अंदाज नव्हता फलंदाज मिलिंदला. 6 चेंडूंवरती 9 धावा. विदेश हा मात्र नॉन स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय फलंदाज. यावेळी दुरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. अर्थात एकेरी धाव निघतंय. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसरं या मैदानावरती पूर्ण होताना दिसतंय. म्हणजे प्रारंभीची 2 षटकं ही समाप्त झाल्यानंतर सांघिक धावसंख्या 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी बंटी शेठ देसाई यावेळी गोलंदाजीच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. डावकुरे हाताचा फिरकी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 7 अर्थात MS धोनीची आपल्याला आठवण होईल ती या अंकामुळे. पुन्हा एकदा शरीराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज तो मिलिंदचा यावेळी पाहायला मिळतोय. 8 चेंडूंवरती 10 धाव जमवतोय. निर्धाव चेंडूने सांगता होते ती बंटी शेठ देसाई याच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा उजव्या यष्टीवरचा चेंडू आपल्याला अतिरिक्त उसळी पाहायला मिळतंय. चेंडूचा अंदाज नव्हता फलंदाज मिलिंदला. परिणामी निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती बंटी शेठ देसाई याच्या गोलंदाजीवर. यावेळी लोअर फुलटॉसचा चेंडू ऑन साइडला चेंडू टोलवला जातोय. चेंडू जातोय डीप लॉंगॉन पर्यंत. चेंडूची परती ही नॉन स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतंय. एकेरी निर्णायक धाव जोडली जात आहे कानकोन पोलीस क्रिकेट संघासाठी 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बऱ्याच वेळानंतर विदेश यावेळी ऑन स्ट्राइक एंड वरती. यावेळी मोठा फटका पाहायला मिळतोय. बघावं लागेल ती क्षेत्ररक्षणाची भिंत भेदली जाईल की फलंदाज माघारी परतेल. अजूनही पंचांचा निर्णय येणं बाकी. फलंदाज बाद होताना दिसतोय म्हणजे तिसरा हादरा बसतोय कानकोन पोलीस क्रिकेट संघाला. यस डीजे. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानात पावले टाकताना दिसतोय कानकोन पोलीस क्रिकेट संघासाठी दीपक नावाचा फलंदाज. यावेळी सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. किफायतीदार गोलंदाजी. आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती फलंदाजांना नाचवताना दिसतोय.
बोटांची जादू पाहायला मिळते ती गोलंदाजी उदय शेठ देसाई यांच्याकडनं, बंटी शेठ देसाई यांच्याकडनं. यावेळी वेगवान चेंडू सरळ वेध घेतोय एस्टनचा, त्रिफळा उद्ध्वस्त होतोय मिलिंदचा, दीपकचा त्रिफळ उद्ध्वस्त होताना दिसतोय आणि चौथा हादरा बसतोय कानकोण पोलीस क्रिकेट संघासाठी. डीजे थँक्यू डीजे. 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. अवघ्या 17 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात सचिन आणि मिलिंद ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये बदल होतोय यंग मराठा क्रिकेट संघाकडनं. यावेळी उजव्या इशीवरचा चेंडू बराच बाहेर असलेला पंचांचा इशारा येतोय अवांतर धाबेचा. 2 निर्णायक धावा मिळत आहेत त्या कानकोण पोलीस क्रिकेट संघाला. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी फटका मिस टाइम होतोय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक आवाक्या बाहेरचा झेल, परिणामी चेंडू नो मॅन लँड्स मध्ये पडताना पाहायला मिळतोय. एकेरी धाव निघतोय ज्या एकेरी धावसंख्येने 20 धावा धावफलकावरती सचिन आपलं खातं उघडतोय आणि यावेळी मात्र स्ट्राईक एंडवरती असेल तो 10 चेंडूंवरती 11 धावा जमवतोय मिलिंद नावाचा फलंदाज. यावेळी पुन्हा एकदा वेगवान चेंडू, यष्टिरक्षक यावेळी चूक करतोय, चेंडूवरती ताबा मिळवण्यात अपयशी ठरतोय. पंचांचा इशारा येतोय 22चा आणि एकेरी धावसंख्येने 21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो शॉट मिड विकेटला. गोलंदाज स्वतः त्या चेंडूवरती ताबा मिळवतोय. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती नाममात्र 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. मिलिंद आणि सचिन ही जोडी मैदानावरती ती कानकोण पोलीस क्रिकेट संघाची. यावेळी सुरेख चेंडू उजव्या यष्टीवरचा बॅकफुटला सरसावून खेळण्याचा प्रयत्न, अर्थात पॉइंट स्वीपर कव्हरच्या दिशेने खेळण्याचा मनोमल इरादा होता तो फलंदाजाचा यावेळी निष्फळ ठरला जातोय. निर्धाव चेंडूने सांगता होते ती प्रमोद याच्या गोलंदाजीवरती. यावेळी बॉलर बॅट टू फटका, चेंडू जातोय मिड ऑफला, डीप लॉंग ऑफ वरचा क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षण होईपर्यंत एकेरी धाव घेण्याची सुसंधी मिळते. 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 5 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय चौथ्या षटकातील. यावेळी एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एकेरी धावसंख्येने 24 धावा धावफलकावरती 4 षटकं 24 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि 6च्या सरासरीने कानकोण पोलीस क्रिकेट संघ 24 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे पहिल्या इनिंगची सांगता करणारं शेवटचं षटक म्हणजे या इनिंगची सांगता करणारं षटक गोलंदाज यंग मराठा क्रिकेट संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय अखिल देसाई नावाचा गोलंदाज. सुरेख चेंडू खाली राहतोय. फलंदाजाचा जो अंदाज होता त्या अंदाजाप्रमाणे चेंडू आपल्याला पाहायला मिळत नाही तो फलंदाजासाठी चेंडू चकवा देतोय. निर्धाव चेंडू गल्ला जातोय अखिल देसाईच्या गोलंदाजीवरती. यावेळी उजव्या यष्टीवरचा थोडासा मंद गतीचा चेंडू शेवटच्या क्षणी फळीचा आपल्याला फेस खोलताना दिसतोय फलंदाज. एकेरी धावसंख्येने पावशतक फलकावर पाहायला मिळतंय 25 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी पहिल्या इनिंग मधील आणि फलंदाजीमध्ये आपल्याला थोडीशी निराशा पाहायला मिळते कानकोण पोलीस क्रिकेट संघाची. यावेळी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, अर्थात सुरेख यष्टिरक्षण होतंय. चेंडूचा अंदाज नव्हता, निर्धाव चेंडूने संगता होताना दिसतंय. गोलंदाजीच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व या चेंडूला प्राप्त होताना दिसतंय ते अखिल देसाईच्या गोलंदाजीवरती. यावेळी फटका फसला जातोय. चेंडू उंची प्राप्त करतोय. अखिल देसाईचे प्रयत्न अपुरे पडतायत. शेवटच्या क्षणी तो झेल जमिनीला दान होताना दिसतोय.
सांघिक धावसंख्या धावफलकावर 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. शेवटच्या षटकातील आणि स्ट्राईक एंडच्या दिशेने सचिन नावाचा फलंदाज. सुरेख चेंडू, उजव्या यष्टीवरचा चेंडू, निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय फलंदाज सचिन. वल्लव रे नाखवा वल्लव, ही परिस्थिती पाहायला मिळतंय. आणि या इनिंगची सांगता करणारा शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू अखिल देसाई पंचांच्या डाव्या साईडने. यावेळी बॅटची लिडिंग एज अर्थात शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जाताना दिसतोय. एकेरी धाव पूर्ण होताना दिसतंय आणि पावलं वळतायत दुहेरी धावांकडे. जोपर्यंत परत होईल 2 धावा मिळत आहेत. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचताय 28 धावा, म्हणजे 29 धावांची आवश्यकता. ते 5 षटकांमध्ये यंग मराठा क्रिकेट संघाला सामना जिंकण्यासाठी बघावं लागेल. 29 धावांचं विजयी उद्दिष्ट पार केलं जात आहे की 28 धावांचा बचाव करण्यात कानकोन पोलीस क्रिकेट संघ या मैदानावरती यशस्वी ठरेल का? मायक्रोफोन वरती बदल होतोय. मात्र त्या अगोदर आजच्या दिवसातली 10वी लढत चंदन टस्कर्स विरुद्ध चाणक्य बॉईज. दोन्ही संघांना विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. चंदन टस्कर्स विरुद्ध चाणक्य बॉईज. यंग मराठा विरुद्ध कानकोन पोलीस ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. अवघ्या 29 धावांचं विजयी उद्दिष्ट ठेवलं जात आहे. या सामन्यामध्ये नेमकं काय घडतंय, कारण क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा कमी धावसंख्येचे सामने हे चित्तथरारक रंगतदार स्थितीत पाहायला मिळत आहेत. कभी कभी छोटा टार्गेट बड़ा बनता है और बड़ा टार्गेट कभी कभी छोटा लगता है. कारण या अगोदरचा सामना पाहिला 81 धावांचा तोडफोड फलंदाजी पाहायला मिळाली आणि लीलया धावांचा पाठलाग झाला. आणि या सामन्यामध्ये बघावं लागेल 30 चेंडू 29 धावा विजयासाठी उद्दिष्ट. यंग मराठा क्रिकेट संघाला हे सांगण्यासाठी मायक्रोफोन वरती आवाज जोडला जातोय. सन्माननीय श्री प्रवीण देसाई यांचा आवाज ऐकूया मायक्रोफोन वरती. तोपर्यंत मी प्रदीप देऊळकर आपल्या तमाम क्रीडा रसिकांची क्षणिक विश्रांतीसाठी रजा घेतोय. माझ्या शब्दकोशांना पूर्ण विराम देतोय. डीजे. और सभी श्रोताओं को प्रवीण का प्यार भरा नमस्कार। हालांकि निश्चित रूप से देखा जाए तो मौसम की अगर बात की जाए, ह्यूमिडिटी अभी गूगल से हमने पूछा, ह्यूमिडिटी थोड़ी सी कम होती हुई, हालांकि निश्चित रूप से तकरीबन 29 डिग्री ह्यूमिडिटी यहाँ होती हुई और हवा का झोंका आपके लिए यहाँ उम्मीदें लेकर आता हुआ। और ये मुकाबला जीतने के लिए 29 रनों की आवश्यकता और प्रारंभिक बल्लेबाज के रूप में मैदान में उतर चुके हैं विशांत और अंपायर का इशारा आता हुआ नीरज नौशाकर भरेंगे। और पहली ओवर सचिन आए हैं, लेकिन नो बॉल का इशारा अंपायर का। जिस ऊंचाई पर आप गेंद डालेंगे चेहरे पर उनकी कॉलगेट एडवर्टाइज दिखती हुई, लेकिन फिलहाल फ्री हिट का मौका यहां पनपता हुआ विशांत के लिए। और फ्री हिट का मौका उनके लिए यहां, तो निश्चित रूप से खिलाड़ी वहां मौजूद जरूर था, लेकिन एक रन यहां जोड़ता हुआ। फ्री हिट यहां मिला जरूर गया था और बड़ा शॉट की तलाश उनको जरूर थी, लेकिन खिलाड़ी वहां मौजूद। इस बीच सचिन की अगली गेंद
नीरज के लिए। और ओ माय गॉड, देव है देवार्यात, आपको मंदिर में जाने की आवश्यकता नहीं और काफी शानदार कैच यहां लपकी गई और पहला विकेट यहां नीरज के रूप में लगता हुआ यंग मराठा को। आप कहीं मत जाएंगे, हम लौटेंगे एक छोटे से पानी ब्रेक के बाद। डी 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 जी। नीरज आउट होने के बाद नए बल्लेबाज उदय आए हैं। हालांकि रन तो कम जरूर है और पहली सफलता यहां मिलती हुई और जिस तरीके से कैच को लपका गया, हालांकि निश्चित रूप से कहना पड़ेगा जिस तरीके से कैच उन्होंने लपका, ऐसी कैची आपके लिए। और पुलटास होती हुई गेंद बीचों बीच जाती हुई, खिलाड़ी वहां मौजूद जरूर है, एक रन निकाल चुके हैं, दूसरे रन की मांग यहां हो जरूर रही है, लेकिन एक रन से आपको संतुष्ट होना पड़ेगा और इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 3 रन बने हैं। और इस बार यहां दूसरा धक्का लगता हुआ विशांत के रूप में प्रारंभिक बल्लेबाज के रूप में मैदान में आई थी। दोनों बल्लेबाज वापस पहले में जाते हुए और सचिन जिस तरीके से गेंदबाजी कर रहे हैं और सचिन यहां तेंदुलकर बनता हुआ, हालांकि अब तक 2 सफलता उनको यहां इस ओवर में मिली। अक्षय आई है और ये भी विकेट। ओ माय गॉड, देव नहीं देवार्यात, आपको भगवान को मंदिर में जाकर ढूंढना पड़ेगा। जिस तरीके से शादी का लड्डू, हालांकि निश्चित रूप से आप कह सकते हैं आपके हाथ में था, लेकिन जीवदान यहां मिलता हुआ। और यहां इस बार तो मौका नहीं मिलेगा, लेकिन तकरीबन गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 6 रन के लिए और अक्षय के बल्ले से निकलता हुआ डाबर चवनप्राश छक्का। रुके ना तू, झुके ना तू, अंदरूनी शक्ति है तेरे पास। और इस छक्के की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 9 रन बन गए हैं 1 ओवर समाप्त होने के बाद। बॉलर्स ने प्लीज हेलो। महेश आई है दूसरी ओवर लेकर और पहली गेंद उन्होंने डाली जरूर गई है, लेकिन 1 रन यहां जुड़ता हुआ और इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 10 रन बने हैं। ये मुकाबला जीतने के लिए सिर्फ और इस बीच अगली गेंद डाली जरूर गई है, यहां खतरा मंडराता हुआ, लेकिन दिशा थ्रो सही नहीं, लेकिन तब तक 2 रन लेने का मौका और इस 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 12 रन बने हैं। ये मुकाबला जीतने के लिए 29 रनों की आवश्यकता, अब तक 12 रन बना चुके और इस बार अक्षय के बल्ले से निकलता हुआ दूसरा छक्का यहां जड़ चुके हैं। काफी शानदार बल्लेबाजी, हालांकि जिस तरीके से बल्लेबाजी के लिए जानी जाती है टेनिस बॉल, कानकुन की अगर टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट के इतिहास के पन्नों में जाकर देखा जाए टॉप 10 में स्थान उनका जरूर है। और फिर एक बार खेला है 4 रन के लिए, इस बार
अक्षय के बल्ले से निकलता हुआ रामदेव बाबा पतंजलि दंतकांति चौका, मसूड़ों में जान तो दांतों की शान यहां दिखती हुई, और इस चौके की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 22 रन बने हैं। और इसके साथ और एक छक्का उनके बल्ले से देखने को मिल रहा है, और इस छक्के की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 28 रन बने हैं। अब यह मुकाबला तो निश्चित रूप से कहना पड़ेगा इस मैच की सिर्फ औपचारिकता ही बाकी है। अब मैच यहां टाई हो चुकी है। और इस बीच इस बार ऐसी गेंद की उम्मीद की जा सकती है, लेकिन कहना पड़ेगा प्यासे को समय पर पानी ना दिया हो और बाद में अमृत पिला के क्या फायदा। और आप कहीं मच जाएंगे। 2 ओवर समाप्त होने के बाद 28 रन बने हैं, 2 खिलाड़ी आउट होने के बाद। डी 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 जी। और यहां तो विनिंग शॉट खेला जरूर गया है। और निश्चित रूप से रन तो निकाला नहीं गया है, लेकिन जिस तरीके से फील्डिंग सजाई गई है एक चक्रीय बनाया जरूर गया है, और चक्रीय में जब फंसता है ना तो उनको आपको यहां अर्जुन बनना पड़ेगा। अभिमन्यु नहीं, और इसके साथ और निश्चित रूप से यहां रन निकाल नहीं रही है, बड़े शॉट की तलाश यहां ढूंढ रहे हैं। पंद्रह गेंदों में सिर्फ, और इस बार बल्लेबाज के बल्ले से निकलता हुआ रामदेव बाबा पतंजलि दंतकांति चौका, मसूड़ों में जान तो दांतों की शान दिखती हुई।